बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या लोकसंख्येनुसार महानगरपालिकेने ज्या प्रकारची पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, जेवढं MLD 216 220 MLD पाणी आपल्याला मंजूर असताना सुद्धा जवळजवळ दर दिवशी कुठेतरी 80 ते 100 MLD पाणी कमी येतं. ऑलरेडी पाणी कमी असताना महापालिका कपात करते. बरं, कपात करताना 24 तासाचा उल्लेख करते, परंतु ती कपात कुठेतरी 38 तास 40 तासावर जाते. हे सगळं सायकल पाण्याचं कुठे भरून निघत नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन जेव्हा 3 वर्षापूर्वी आदरणीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेबांनी 500 कोटीचा निधी आपला जे सूर्या डॅम प्रकल्प आहे तिथून जो जलांतर्गतच्या वाहिन्या होत्या यासाठी मंजूर केला होता, त्याचं काम चांगल्या प्रकारे सुरू होतं. टाक्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण चेन्नईला होणार होतं, पण चेन्नईचं टाकीचं काम एका प्रायव्हेट कंपनीच्या अट्टाहासापोटी ते पूर्ण झालं नाही. आणि मग पूर्ण न होता त्याचा भुर्दंड कुठेतरी मीरा भाईंदर पालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना भोगावा लागतोय. याचा राग, याचा रोष म्हणून आज संपूर्ण मीरा भाईंदरची जनता शिवसेनेसोबत महानगरपालिकेत महापौरांना आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आम्ही जात आहोत. हे संपूर्ण नेतृत्व, महिलांचं सर्वात मोठी संख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. शिवसेनेच्या माध्यमातून महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आदरणीय निशाताई नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना ताकदीने, पूर्ण नागरिक ताकदीने मीरा भाईंदर पालिकेवरती आम्ही चालून जात आहोत. महापौरांना याचा आम्ही जाब विचारणार आहोत की का ती टाकी पूर्ण होऊ शकत नाही, कोणत्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत, कोणत्या कंपनी त्यामध्ये खो घालतायत, जेणेकरून मीरा भाईंदरच्या हक्काचं पाणी मिळत नाही. कारण पाणी हा आमचा अधिकार आहे, कुठचे उपकार नाहीये. तर आज त्या अधिकारांचा जाब विचारण्यासाठी आम्ही तारीख आता इकडून पालिकेवरती कूच करणार आहोत.